A very good morning to all dear students. We are going to turn towards the last content of your syllabus regarding to the factor pricing. If you listen my earlier lecture, you have completed the various theories regarding to the product pricing. Means if you want to decide the price of any goods and services, then what are the concepts are required, what are the theories are required, we studied in the earlier chapter. But now we turn towards the factor pricing. Factor means for the production activity you require land, labor, capital and entrepreneur, right? And there this factor required some rewards. Land get rent, labor get wages or the salary, capital get interest and the entrepreneur get profit. Means how the rate of rent, how the rate of interest, how the rate of wages are determined is to be studied in this chapter. So we are going to start the concept of rent. रेंटलाच तुम्ही मराठीमध्ये खंड म्हणता, जे मराठी मीडियमची मुलं त्यांना हे आठवत असेल, खंड असं आपण म्हणतो. रेंट मीन्स व्हेनेवर यू टेक द land on the contractual basis for the use, then whatever the reward you have to pay is it's called as a rent. म्हणजे जो काही तुम्हाला रिवॉर्ड तिथं द्यावा लागतो, जे काही तुम्ही लँड तुमची नाही आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याची घेता आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही पे करताना त्याला आपण तिथं काय म्हणत असतो तर रेंट असं म्हणत असतो. आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ रेंट, तर इथं तुम्ही बघू शकता की रेंट इज द प्राइस पेड फॉर द यूज ऑफ अ लँड. एखाद्याची जमीन आपण वापरतोय म्हणून आपल्याला जे काही द्यावं लागतं त्याला आपण तिथं इकॉनॉमिक्सच्या भाषेत रेंट असं म्हणतोय. तुम्ही तिथं खंड, मराठीत खंड किंवा आपल्या जेन्युइन भाषेमध्ये, रेग्युलर भाषेमध्ये आपण भाडं अशी ही कन्सेप्ट तिथं वापरत असतो. According to Ricardo, what is the definition of rent, which is given here? Rent is the portion of the produced on the earth which is paid to the landlord for the use of original and indestructible power of a soil. Means whatever the reward you pay to the landlord. आपण कुणाला देतो पैसे? जमीन मालकाला, लँडलॉर्डला. कशासाठी देतो? फॉर द यूज ऑफ ओरिजिनल अँड इंडस्ट्रक्चेबल पॉवर ऑफ अ सॉईल. त्या जमिनीची जी तिची ओरिजिनल ताकद आहे आणि इंडस्ट्रक्चेबल पॉवर म्हणजे अविनाशी शक्ती असते प्रत्येक जमिनीमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्टिलिटी. वी आर टॉकिंग अबाउट ॲग्रिकल्चर लँड. इफ यू टेक द लँड, ॲग्रिकल्चर लँड ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस, देन वॉट एवर द रिवॉर्ड यू पेड टू दॅट लँडलॉर्ड इज कॉल्ड ॲज अ रेंट. व्हाय? बिकॉज यू आर युझिंग द ओरिजिनल क्वालिटी ऑफ अ सॉईल ॲज वेल ॲज द इंडस्ट्रक्चेबल पॉवर ऑफ अ सॉईल. तुम्ही इंडस्ट्रक्चेबल पॉवर तिथे यूज करताय सॉईलची. सो दॅट तिथं त्यांनी सांगितलेलं आहे इंडस्ट्रक्चेबल पॉवर ऑफ अ सॉईल जी काही तुम्ही यूज करताय, म्हणजेच अविनाशी शक्ती. इंडस्ट्रक्चेबलचा अर्थ काय असतो की अविनाशी शक्ती जी जमिनीमध्ये आहे, म्हणजेच ती कुठली रे असती मुलांनो, तर ती असती त्या जमिनीची सुपीकता. तर इंडस्ट्रक्चेबल पॉवर ऑफ अ सॉईल. नेक्स्ट मुराड काय म्हणतोय बघा. अकॉर्डिंग टू मुराड, द रेंट इज द पोर्शन ऑफ अ लँडलॉर्ड इन्कम विच इज ॲट्रिब्युटेबल टू हिज ओनरशिप ऑफ अ लँड. इट इज ॲट्रिब्युटेबल म्हणजे जे काही आपण जमीन मालकाची जमीन वापरल्यामुळं त्याला जो काही आपण इन्कम देतो किंवा जो काही आपण पेड करतो तर त्याला आपण रेंट असं म्हणतो. ह्या तिन्ही डेफिनेशन रेंटच्या बाबतीत करेक्ट आहे. जी तुम्हाला आवडेल ते तुम्ही परीक्षेसाठी पाठ करू शकता. अकॉर्डिंग टू कर्वर, इट इज द प्राइस पेड फॉर द यूज ऑफ अ लँड, राईट. नेक्स्ट डेव्हिड रिकार्डो, द रेंट इज द पोर्शन ऑफ द प्रोड्यूस्ड ऑन द अर्थ विच इज पेड टू द लँडलॉर्ड फॉर द यूज ऑफ ओरिजिनल अँड इंडस्ट्रक्चेबल पॉवर ऑफ अ soil. Next time Murad is the rent is the portion of the landlord income which attributable to his ownership of a land. Now how the rent are determined. आता इथं आपल्याला शिकायचं आहे काय ह्या चॅप्टरमध्ये की हा रेंट जो काही आहे हा कसा ठरतो. आता प्रत्येक वेळेस तुम्ही बघता की माझी जमीन XYZ ठिकाणी असेल तर त्याचा रेंट वेगळा असतो आणि सेम तशीच जमीन एखाद्याची दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्याचाही रेंट वेगळा असतो. म्हणजे रेंट आर डिफरंट विथ द डिफरंट लँड ऑर द डिफरंट विथ द डिफरंट लोकेशन. तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ते शिकायचं आहे की हाऊ द रेंट आर डिटरमाइन. वी आर टॉकिंग अबाउट द ॲग्रिकल्चर लँड्स ओनली. आता सध्याला आपण ॲग्रिकल्चर लँड्सच्या बाबतीत बोलतोय. पण इथं त्यांनी काय सांगितलं बघा मॉडर्न डेफिनेशनमध्ये. इन द मॉडर्न इकॉनॉमिक युजेस रेंट is represent as a difference between total return to the factor production, land, labor or the capital or its supply price. That is the minimum amount is necessary to attain its service. म्हणजे बेसिकली सप्लाय ऑफ लँड हा इनइलास्टिक आहे. तुम्ही 12वीला शिकलाय की सप्लाय ऑफ लँड इज ऑलवेज इनइलास्टिक. इट इज नॅचरल ना, इट इज गिवन बाय नेचर. सो द सप्लाय इज इनइलास्टिक बट द डिमांड डे बाय डे increases, then it called as
देन इट कॉल्ड ॲज म्हणजे त्याच्यामुळे तिथं इम्बॅलन्स होतं आणि सो दॅट तिथं आपल्याला रेंट पेड करावा लागतो. जर डिमांड इज इक्वल टू सप्लाय असतं तर कोणी रेंटलवर जमीन घेतलीच नसती, प्रत्येकाला प्रत्येकाची जमीन तिथे अवेलेबल असते. नेक्स्ट बोल्डिंग काय म्हणतात बघा. द इकॉनॉमिक रेंट may be defined as the payment made to the factor of production in the excess of the minimum amount is necessary to keep the factor it is in the present occupation. Economic rent is may be defined as the payment made to the factor of production. आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इन द सेन्स जे काही तुम्ही जमीन घेतलेली आहे त्याचा रिवॉर्ड तुम्ही जो काही देताय इट इज द पेमेंट मेड फॉर द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन in the excess of minimum amount is necessary to keep the factor it is present occupation. Now this slide explain the types of rent. Mostly you are concerned with the economic rent. Economic rent means it is paid in a money. So it is defined as the payment made to the factor of production in the excess of minimum amount is necessary to keep the factor it's the present occupation. Means whatever the money income whatever the reward is in the form of money you provided, then that reward is called as economic rent. नेक्स्ट इज द ग्रॉस रेंट. ग्रॉस रेंट इन द सेन्स आता आपल्याला शिकायचं ग्रॉस रेंट म्हणजे काय. तर इट इज द रेंट विच पेड फॉर द सर्व्हिस ऑफ द लँड कॅपिटल इन्व्हेस्टेड ऑन इट. इट इन्क्लूड द फॉलोइंग: पेमेंट फॉर द यूज ऑफ लँड, इंटरेस्ट ऑन द कॅपिटल इन्व्हेस्टेड, वेजेस फॉर द सर्व्हिस ऑफ द लँड अँड द सुपरवायझिंग इन्व्हेस्टमेंट इन द लँड. म्हणजे ग्रॉस रेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर होतात. पेमेंट फॉर द यूज ऑफ लँड तर आहेच आहे, इंटरेस्ट ऑन द कॅपिटल इन्व्हेस्टेड आहे, वेजेस फॉर द सर्व्हिस अँड द लँड लॉर्ड फॉर द सुपरवायझिंग आहे. तर तो मुद्दा तिथं त्यांनी सांगितलेला आहे. इकॉनॉमिक रेंट, ग्रॉस रेंट. नेक्स्ट कॉन्ट्रॅक्च्युअल रेंट. ही एक कन्सेप्ट काय आहे बघा मुलांनो. कॉन्ट्रॅक्च्युअल रेंट मीन्स इट द पेमेंट मेड टू द लँडलॉर्ड बाय द टेनंट ऑन द बेसिस ऑफ सम कॉन्ट्रॅक्ट विच मे बी द वर्बल और रिटर्न. इट मे बी मोर और लेस दॅन द इकॉनॉमिक रेंट. कॉन्ट्रॅक्च्युअल रेंट म्हणजे जो काही ओनर आहे त्याच्यात आणि तुमच्यात एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला पेड करत असता, राईट. तर ह्याला आपण इकॉनॉमिक रेंट असं तो इकॉनॉमिक रेंटपेक्षा कमीही असू शकतो किंवा जास्तही असू शकतो. सो ह्याला कॉन्ट्रॅक्ट तिथं रिटर्न किंवा वर्बल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचे रिवॉर्ड्स द्यायचे आहेत. तर दिस इज द टाईप ऑफ वी कॅन से the rent. Rent means it is just a price is paid to the use of land or according to the Ricardo it is the portion of a produced of the earth which paid to the landlord for the use of original and indestructible power. नेक्स्ट त्याचे आपण डेफिनेशन पाहिले आणि टाईप्स ऑफ रेंट पण पाहिलं. इकॉनॉमिक रेंट, ग्रॉस रेंट, कॉन्ट्रॅक्च्युअल रेंट. नेक्स्ट इज द स्कॅर्सिटी रेंट. आता मोस्टली इन द मेट्रोपॉलिटन सिटीज तुम्ही बघता की रेंट खूप जास्त आहेत. माझा इथं बंगलो आहे आणि तो 10 रूमचा आहे. तर इथं मला हार्डली मित्रांनो 25,000 रुपये भाडं मिळू शकतं, रेंट मिळू शकतो. परंतु हा सेम बंगलो जर माझा मुंबईमध्ये असेल तर डेफिनेटली त्याला नियर अबाउट 50,000 to 60,000 रेंट तिथं मिळू शकतो. कारण तिथं कसं आहे, तिथं स्कॅर्सिटी आहे, डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. इट अप्लाय टू द ऑल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हुज सप्लाय इज इलास्टिक. स्कॅर्सिटी रेंट इज अराइज ड्यू टू द स्कॅर्सिटी ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. स्कॅर्सिटी म्हणजेच मुलांनो कमतरता, कमतरता जी काही आहे त्याच्यामुळं जे काही क्रिएट होतं त्याला आपण स्कॅर्सिटी ऑफ रेंट असं म्हणतो आहे. नेक्स्ट डिफरन्शियल ऑर द सिच्युएशनल रेंट. इट रेफर टू द डिफरंट रेंट इज अराइज ड्यू टू द डिफरन्सेस इन द फर्टिलिटी ऑफ रेंट. लाईक ऑलवेज रिमेंबर, आता हे मी तुम्हाला माझ्या बंगलोच्या बाबतीत सांगितलं ते स्कॅर्सिटी रेंट होता. परंतु ॲग्रिकल्चरच्या बाबतीत इफ युअर लँड इज मोर फर्टाईल देन यू विल गेट हायर रेट. म्हणजे तुम्हाला हायर रेट कधी मिळेल, जेव्हा तुमची जमीन जास्त सुपीक आहे, फर्टाईल आहे. जर कमी फर्टाईल असेल, तिथं काही पिकत नसेल तर त्याला माईट बी रेंट मिळायचं सुद्धा नाही. म्हणजे दिस इज द पॉलिसी. Means this is the type of rent arise under the extensive cultivation. The surplus enjoyed by the more fertile land over above the less fertile land is known as differential rent. Quasi rent is, according to Marshall, quasi rent is the surplus earned by the man-made factor production whose supply is inelastic or the fixed in the short term, elastic in the long run. म्हणजे इथं क्वासी रेंट आहे. क्वासी रेंट इन द सेन्स की एका पर्टिक्युलर पिरियडसाठी त्या गुड्सची किंवा त्या पर्टिक्युलर वस्तूची, जमिनीची जास्त रेंट घेतला जातो आणि नंतर नॉर्मल पोझिशनला तो नॉर्मल येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला उदाहरण देईन की इफ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल फ्रॉम द एस टी स्टँड टू राजवाडा इन द नाईट देन डेफिनेटली चार्जेस आर हाय. अँड इफ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल इन अ डे
देन डेफिनेटली चार्जेस आर लो, कारण रात्रीमध्ये सप्लाय कमी असतो, सो ते रिक्षावाले जास्त चार्जेस घेतात. डेला काही ढीक सप्लाय असतो, सो म्हणजे खूप जास्त ऑटो ड्रायव्हर्स तिथं असतात, सो दॅट आपण तिथं जास्त आपल्याला तिथं ऑप्शन्स आहेत, सो जास्त चार्ज करू शकत नाही. जो काही नॉमिनल रेंट आहे तोच तिथं चार्ज केला जातो. तर दिस इज सम टाइप्स लाईक इकॉनॉमिक रेंट इज देअर, ग्रॉस रेंट इज देअर, कॉन्ट्रॅक्च्युअल रेंट, scarcity rent, differential or the situational rent, and quasi rent. This is all about the types of rent. Okay, now the main part of the syllabus is that the theories of the rent. Two theories you have to study under the title of rent. Various economists have proposed the different theories in the origin of rent. Ricardo is there and the modern economists are there. रिकार्डोनं काही इकॉनॉमिक्सच्या थेरीज सांगितलेल्या आहेत की हाऊ द रेंट आर डिटरमाइंड. ही वॉज अ क्लासिकल, सो त्यांना ते फक्त ॲग्रिकल्चरशी रिलेटेड काही थेरीज आपल्याला तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. परंतु मॉडर्न थेरीजमध्ये मात्र कसं झालेलं आहे, आजकाल डिमांड आणि सप्लायवरनंच मोस्टली सगळ्या गोष्टी तिथं ठरतात. तर दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ रेंट. ऑन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द ॲक्च्युअल theories related to the rent. Thank you so much.